सर्वांना महत्त्वाची बातमी आहे की आत्ता मे महिना उन्हाळी एंड होत चाललेला आहे आणि मे महिना संपत येत असताना जून महिन्यात चालू होईल आणि जून महिन्याच्या 10 तारखेपर्यंत नाही ते 1 तारखेपर्यंत पाऊस येऊ शकतो अशी शक्यता दिसते. जे वातावरणाची हे दिसतंय, ढगाळलेलं वातावरण दिसतंय. या ढगाळलेल्या वातावरणामध्ये असं वाटतं की उष्णता भरपूर वाढलेली आहे. कालपासूनच मागच्या आठवड्यापासून प्रचंड प्रमाणात गरम जाणवते आणि या गरमेचं दुर्भिक्ष बघता आणि आभाळ आलेलं पाहता की लवकरच पाऊस हा आपल्याला पडेल असा अंदाज आहे. परंतु मी सांगू इच्छितो ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जे विकास कामे चालू आहेत, उदाहरणार्थ नाले दुरुस्ती, नाले बांधणी, नाले सफाई, गटारे स्वच्छता, गटारे साफसफाई ही कामे प्रगतीपथावर महानगरपालिकेच्या वतीने चाललेली आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाडीमुखाशी असलेलं खाडी भरती ओहोटी येते. ज्यावेळेस भरती येते तर या खाडीचं पाणी शहरातील नाल्यांमध्ये येतं. त्याचा मुख्य भाग म्हणजे कळवा खाडी. ज्यावेळेस भरती येते या कळवा खाडीचं पाणी राबोडीमधून येणाऱ्या नाल्याच्या भरतीमध्ये आंबेडकर रोड एस टी वर्कशॉपपर्यंत ते पाणी पसरतं. पण आत्ता पावसाळा नाही आहे. परंतु ज्यावेळेस पावसाळा चालू होईल, जेव्हा हाय टाईड लेवल येईल, पावसाळा चालू होईल, हाय टाईड लेवल येईल, त्या लेवल जेव्हा येईल आणि जेव्हा भरती जेव्हा एकत्र येते, हाय टाईड लेवल आणि भरती जेव्हा एकत्रित येते तेव्हा पाणी रस्त्यावरती येतं. तुडुंब भरताना आंबेडकर रोड आणि पोलीस लाईनसारख्या झोपडपट्टीमध्ये शिरतं पाणी. मी गुडघ्यावर पाणी वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. मी गुडघ्यावर पाणी पाहिलेलं आहे, फिरलेलं आहे नाले विभागात काम करताना. सांगायचा मुद्दा आहे की जो राबोडीचा नाला आहे जेल मागून गेलेला, उतळसर प्रभाग समितीतील राबोडी जेल सेंट्रल गावमधून गेलेला जो नाला आहे जेलच्या मागील, हा नाला तांत्रिकदृष्ट्या हा नाला आहे. डी पीमध्ये रस्ता नाही. सांगू इच्छितो तांत्रिकदृष्ट्या हा 12 मीटर विड्थचा नाला आहे आणि तिथून गेलेला 70 मीटर लांबीचा म्हणजे 67.67 मीटर लांबीचा नाला आहे. आणि हा नाला CRZ येतो आहे. त्या बाजूचे प्रकल्प मी करू शकलो नाही. निविदा मंजूर होत्या, टेंडर मंजूर होते, कामे मंजूर होती, जसवाल साहेबांची मंजुरी होती. परंतु CRZ प्रमाणीकरण आल्यामुळे ते काम मला करता आलं नाही. ज्यावेळेस मी काम चालू केलं, पर्यावरण मंडळी आली, जिल्हा कलेक्टर आले, पोलीस आले, या सर्वांनी काम बंद केलं आणि काम सामुग्री ठेकेदाराची जप्त केली. त्या ठेकेदाराने 10 लाख रुपये खर्च करून कलेक्टरकडून आपल्या सामुग्री, मशिनरी, JCB, ट्रक, ट्रायपॉड, पाईल फाउंडेशनचं सगळं घेऊन आले सोडून. तर अशा ठिकाणी ज्यावेळेस DP रस्ता हा DP रस्ता असतो, तो रस्ता जमिनीवरून जातो, नाल्यावरून नाही. नाल्यावरून रस्त्यातील फक्त कलवट असतो. परंतु हा कंप्लीट नाला जो ST वर्कशॉप काय वाघ स्टेट जंगलातून येतो, ST वर्कशॉप खोपट येथून येतो, तर पार हायवे पलीकडून आंबेडकर रोडपासून तो नाला राबोडी ते खाडीपर्यंत जातो. आता जो खाडीच्या मुखाशी नाला आहे, ज्यावेळेस आम्ही लालासाहेबांनी आम्ही JNRMच्या प्रकल्पांक नाले करत होतो, ज्यावेळेस KD लाला नगराभियंता होते आणि रवींद्र शिंदे कार्यकारी अभियंता होते. आम्ही पाहणी दौऱ्यांती जेव्हा त्या स्पॉटवर राबोडीच्या पोचलो तेव्हा साहेबांनी विचारलं, वाय यू आर नॉट डुईंग द वर्क फ्रॉम दिस साईड. आय एम एक्सप्लेन दॅट पर्सन दॅट देर इज अ लॉट ऑफ स्लम एरिया अँड दॅट वन साईड इज जेल and other side is Krantinagar Jhoppadpatti. That's why this nala is not, portion is not constructed. They are only repaired for pointing and plastering. They are only repairing from pointing and plastering. That's it. But after that, the next portion, our department was constructed there some portion of nala only. Now after there is no construction work is going on. But काही कालांतराने 14, 15, 16 वर्षानंतर म्हणजे 2021 म्हणजे 2007, 3, 2000 14 वर्ष 15 वर्षानंतर त्या जेलच्या नाल्यावर उतर प्रभाग समितीमध्ये प्रस्ताव बनतोय. आला मासिम कुणकुण लागली होती. ML वार्ड उत्तर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता होते. त्यांनी मला बोलवलं,
शिंदेसाहेब असं असं प्रस्ताव चालू आहे, त्या प्रस्ताव नाला बंदिस्त करू देऊ नका. म्हणून तातडीने मी दखल घेऊन 2003चा जो काही परिपत्रक होतं आयुक्तांचं, भोगे साहेबांचं, की कुठलंही नाला बंदिस्त करता येणार नाही, ते परिपत्रक काढलं. ते परिपत्रक काढल्यानंतर मी नव्याने 2021मध्ये तात्काळ परिपत्रक डॉक्टर बिपिनजी शर्माच्या सहीने बनवलं. रवींद्र शिंदेने स्वतः आयुक्तांची जाऊन मंजुरी घेतली, स्वतः परिपत्रक अंमलबजावणी आली, नगरपंचायतीची सही घेतली, आयुक्तांची सही, डॉक्टर बिपिन शर्मा, परिपत्रक काढलं, परिपत्रक वाढलं. आणि ज्यावेळेस जी लोकप्रतिनिधी म्हणजे हिरणनंदाने मिळतचा नाला बंदिस्त केला, त्यालाही रवींद्र शिंदेची हरकत घेतली. त्या नाल्यावर लागून रस्त्यावरती, DP रस्त्यावरती त्या हिरणनंदाने मिळतवाल्याने फ्लॉवर बेड आणि पायऱ्या काढल्या होत्या, ते मागे लावून तोडायला लावल्या. तो न्यायप्रविष्ट कोर्टात गेला, परंतु त्या ठिकाणी तो बंदिस्त नाला केला. मोकाशी होते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, मागे लागले होते, पण मी काही परमिशन दिली नाही. त्यामुळे आयुक्तांनी परमिशन झिडकारली. पण नगर अभियंते आमचे रवींद्र खडतळे हुशार होते, त्यांनी काय केलं, प्रस्थापित कार्यकारी अभियंते नाले डिपार्टमेंटकडून तो प्रस्ताव परस्पर वर्तक नगर समितीच्या कार्यकारी बनवून घेतला प्रकाश खडतरे करून. त्यामुळे कार्यरत विभागाचा जो कार्यकारी अभियंता असतो त्याच्याकडून प्रस्ताव करणं, दुसऱ्याकडून करणं हे चौकशीचा मुद्दा आहे, म्हणजे सस्पेशियस आहे. तर ह्यासाठी मी सातत्याने चौकशीची मार्गी करतो आहे. राबोडीच्या नाल्याविषयी चौकशीची मागणी करतो. का? कारण त्या नाल्याचा माझा काडी मात्र एक काडीची सहीचा का सुताचा का कागदाचा मुद्दा नसतानाही मला सस्पेंड केला गेला. का? तर नजीब मुल्लांनी करायला लावलं. मी सातत्याने आयुक्तांना बोलतोय 5 वर्षामध्ये ह्याची चौकशी करा, चौकशी करा, चौकशी करा. SMC ठेकेदार जो आहे खोपट, ते ह्या SMC कंपनीच्या नावावर गोल्डन गँगने ते टेंडर घेतलेले, त्याच्यामध्ये नजीब मुल्ला सहभाग आहे, नरेश मस्के सहभाग आहे. नरेश मस्के हा घनकचऱ्यातला ठेकेदार आहे, साठीच पुला त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. मी उघड बोलतो. हे बघा, ज्याच्यावर बित्ते तोच बोलू शकतो, ज्याच्या बुडाखाली जळतं तोच बोलू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले, जो चुकीच्या गोष्टीवर आवाज उठू शकतो, जो चुकीच्या गोष्टीवर आवाज उठू शकतो तोच त्याचे अस्तित्व घडू शकतो. त्याला एकाएकी पडल्याची भीती नसते.